भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे. ती काम करीत असतेच, आपण आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये. पाणी जसे उताराकडे जायचेच त्याप्रमाणे भगवंताच्या कृपेनेच त्याचे नाम येते. भगवंताच्या कृपेला देहबुद्धीचा पाटबंधारा घालू नका. सर्व विसरून भगवंताला आळवले की तो कृपा करतो. समजा एखादी कुरूप मुलगी आहे, पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली, पण ती नापसंत झाली. नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले. ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात, त्याचप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले. मग त्याने किती पाप आणि किती पुण्य केले आहे हे कोण पाहतो? 6. भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावरही आहेच. कृपा आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली की ती प्रकट होते. कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपता. भगवंता, तू माझ्यावर कृपा कर असे त्याला सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही, त्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे. जो लायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल? डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपला शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो, परंतु भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपारूपाने येतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय. मी पिईन तर आईचेच दूध पिईन असे म्हणून वासरू गाईला ढुसण्या मारते आणि गाय त्याला पाजते. त्याप्रमाणे आपण भगवंताशी अनन्यतेने वागले आणि त्याचे नामच मागितले तर तो कृपा करतोच करतो. आमच्या इच्छेनुसार सर्व गोष्टी घडत नाहीत, ही भगवंताची कृपाच आहे. आपले ध्येय काय असावे हे ठरवण्याची बुद्धी माणसाला आहे, ती खालच्या प्राण्यांना नाही. हाच माणसात आणि त्या प्राण्यात फरक आहे. म्हणून प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, त्याचप्रमाणे विषयी माणसाला देखील आलेले भोग भोगावे लागतात. पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागे पुढे सोयीने भोग भोगू शकतो. भक्त हा प्रारब्ध टाळू शकतो, पण तो देहाला विसरलेला असल्याने देहाचे भोग भोगणे आणि न भोगणे या दोन्हीची त्याला फिकीर नसते, म्हणून तो भोग टाळीत नाही. मनुष्याच्या देहाच्या अवयवात जसा कमी जास्तपणा असतो, त्याचप्रमाणे मनुष्याचे विकार आणि गुण पूर्वजन्माच्या संस्काराप्रमाणे म्हणजे प्रारब्धाप्रमाणे कमी जास्त प्रमाणात येतात. भगवंता, प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही, पण जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले. काय तिची योग्यता असेल? आज आपली योग्यता तशी नाही हे खरे, म्हणूनच आपण भगवंताला मागावे की भगवंता, प्रारब्धाने आलेले भोग येऊ दे, पण त्यामध्ये तुझा विसर पडू देऊ नकोस. आपल्या देहाला होणारे रोग आपल्या कर्माचेच फळ असते, पण ते अमुक कर्माचे फळ आहे असे कळत नसल्यामुळे आपण त्याला प्रारब्ध असे नाव देतो. श्री गोंदवलेकर महाराज.